हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की आढळराव हे बंड्याला म्हणत असतात, काय रे बंट्या, मला सांग आपली कृष्णा कशी आहे. साधा सर विचार करायला गेला तर शेतात राबणारी मातीत रमणारी सगळ्या गोष्टींना छान जीव लावणारी आहे की नाही. मग जर तिला आवडेल असं काहीतरी करायचं आहे तर मातीशी निगडीत काहीतरी करावं लागेल. मातीशी निगडीत केलं की ते कृष्णीला आवडलं असं समजायचं आणि चालायचं पुढं. एवढं बोलून आढळराव आता तुम्ही विचार करा म्हणत तिकडनं निघून जातात. आता आढळरावांनी ही जी काही हिंट दिलेली असते, मग बंट्या दुष्यंतकडे येतो आणि दुष्यंतला म्हणतो, दाजी अहो काय हो, काय करू शकतो आपण मातीतनं जे कृष्णीला आवडेल. मातीची खेळणी नाही, पण आता कृष्णीचं लगीन झालं ना व, आता कृष्णी मातीत खेळणी कशी खेळणार. नाही नाही, हे नाही जमत. काय करायचं मग दाजी. त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे मग जर मलाच ठरवायचं होतं तर तुला कशाला बोलवलं आहे मी इथे, तू विचार कर ना. त्यावर लगेच बंट्या म्हणतो, हां वय करतोय की करतोय. दुष्यंत म्हणतो, राहू दे, तू जर विचार करायला घेतलास ना तर कृष्णाचा वाढदिवस संपेल पण तुझा विचार होणार नाही. मग दुष्यंत इंटरनेटवर सर्च करू लागतो काय करता येईल आणि मग दुष्यंतला आयडिया मिळते सुद्धा. तर दुसरीकडे कृष्णा ही म्हणत असते की माझ्याकडं जर आता फोन असतं की नाही तर मी बंट्याला आणि भक्तीला फोन करून चांगलं झापलं असतं. या दोघांनी माझा वाढदिवस आहे आणि मला विश बी नाही केलं, पण या दोघांच्या बी लक्षात नसला तर माझा वाढदिवस नाही. पण माझ्याकडं मोबाईल बी नाही ना व, म्हणून. पण जर मोबाईल असला नाही म्हणून काय झालं, यांनी दोघांनी मला भेटायला इथं यायचं होतं की मला विश करायला पाहिजे होतं या दोघांनी. आता या घरात तर माझा वाढदिवस कोणाला माहीत नाही. दुष्यंत सरकार तर माझा वाढदिवस साजरा करायला आता इथं काही येणार नाही आहे. मग ह्या दोघांनीच मला विश करायचं होतं ना, त्यांनी बी विश नाही केलं. बरं जाऊ दे सोड कृष्णे, आता तू का जादा वाईट वाटून घेऊ नको. आणि तसं बी आता तू काय वाढदिवस साजरा करायला लहान राहिलेली नाही आहेस. राहू दे, काय फरक पडत नाही वाढदिवस साजरा नाही केल्याने. उगा नाराज होऊ नको. त्याबरोबर इकडे आढळराव हे बाळजाबाईंचे तिथं आलेले असतात आणि आता ते चहा घेऊन आलेले असतात. आढळराव म्हणत असतात, तर चारही बाजूंनी आनंदाचे वारे वाहायला लागलेले आहेत गावात. वा वा, उत्तम बातमी आहे, उत्तम. चहाची चव जरा वेगळी आहे पण ठीक आहे, बरी आहे म्हणजे तशी. चांगलं सुरू आहे सगळं, सुनेचे लाड कौतुक सगळं कसं बेस्ट सुरू आहे. आता इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत येतो. दुष्यंत बाळजाबाईंना सांगत असतो, आई कृष्णाला सरप्राईज देण्याची आयडिया मला सापडली. आता दुष्यंतने आयडिया सापडली म्हटल्याबरोबर बाळजाबाई विचारतात, आयडिया सापडली, काय आयडिया सापडली आणि काय ठरवलं काय आहेस मग बेत, काय करणार आहेस आज कृष्णीच्या वाढदिवसाला. आता बाळजाबाईंनी विचारल्यावर दुष्यंत सांगू लागतो की आई अगं तिच्या वाढदिवसानिमित्त मी ठरवलं आहे की मस्त पोपटीचा बेत करावा. आता दुष्यंत पोपटी म्हणाल्याबरोबर बाळजाबाई लगेच उठून उभ्या राहतात आणि दुष्यंतला म्हणतात, काय दुष्यंत पोपटी, तू काय म्हणायलास, तुला कळायलं ना व, पोपटी बनवणं बाळा एवढं सोपं नसतं. दुष्यंत म्हणतो, हे बघ आई मला माहिती आहे, मी इंटरनेटवर सगळी माहिती आधीच बघितली, पोपटीची रेसिपी मला कळली आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, तुला वाटायला आहे ना व. मग त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं आई कृष्णाने माझ्यासाठी एवढं केलं, मग मी तिच्यासाठी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला हवं ते करायला नको का. बाळजाबाई म्हणतात, बरं ठीक आहे, तुला वाटायला आहे ना व, मग तू कर, तुला काय मदत लागली तर सांग आम्हाला, नक्की सांग, कळलं का. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो आई काळजी करू नको. आणि मग आता पोपटीचा बेत रचण्यासाठी दुष्यंत हा तिकडनं बाहेर गेलेला असतो. इकडे आढळराव म्हणत असतात, बापरे मदत लागली तर सांग. सकाळच्याला माझ्या आईनं दिलेली चैन कृष्णीला दिली, फळं काय आणली, परत उपीट काय केलं, थालीपीठ काय केलं, पव काय केलं, शिरा काय केला. नाही म्हणजे नेमकं तुमचं चाललं आहे काय, नाही म्हणजे आम्हाला बी जरा आश्चर्यच वाटायला लागलं आहे, काय चाललं आहे काय. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अहो आढळराव जरा तुमच्या कुरापती डोक्याला जरा शांत बसायला सांगत जावा. अहो त्या कृष्णीनं माझ्या पोराचा जीव वाचवला आहे, मग तिच्यासाठी मी एवढं करायला नको बाई. त्याबरोबर आता बाळजाबाईंना आढळराव म्हणतात, पार जीव ओवाळून टाकायला आहे की. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, अहो मग आता त्या कृष्णीनं माझ्या लेकाचा जीव एवढा वाचवला, मग तिच्यावरनं जीव ओवाळून टाकायला नको बाई, म्या तिच्यावरनं जीव बी ओवाळून टाकू शकतो. त्याबरोबर आढळराव म्हणतात, नाही असतात ना लेकरांच्या आनंदासाठी सुनांवरनं जीव ओवाळून टाकणाऱ्या सासवा बी असतात, पण काय आहे ना तुम्ही त्यापैकी नाही आहेत. तू कशी आहेस तुला ठाव आहे का, तू आहे ना तू सापासारखी आहेस,
नाही नाही, एखादी येळी सापाला बी पाझर फुटल, पर तुलाच दूध पाजाय आलेल्या माणसाला बी सोडायची नाहीस, तू त्याला बी चावशील अशी आहेस तू, कळलं ना व. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, अहो आढळराव, तुम्ही जरा शंका घेणं बंद करा की. अहो, त्या कृष्णीनं माझ्या लेकाचा जीव वाचवला आहे, मग तिला डंक मारणं, तिला चावणं कसं बरं जमलं आम्हाला? म्हणून आम्ही असं काय बी करायचं नाही असं ठरवलं. आम्ही जर ठरवलं की नाही, तर आम्ही आमचा जीवसुद्धा कृष्णीवरनं ववाळून टाकू शकतो. समजलं का तुम्हाला? अहो, तिने आमच्या लेकरासाठी एवढं केलं, मग आम्ही नाही करणार होय तिच्यासाठी? वाटलंच कसं तुम्हाला असं? त्याबरोबर आढळराव म्हणतात, नाही, जे बोलायल्यास तसंच जर असलं तर म्हणायचं देवी आई पावली, आणि तू जीव ओवाळून कधी टाकणार आहेस ते आम्हासनी सांगा काय. नाही म्हणजे काय आहे हे दृश्य आम्हाला बी आमच्या डोळ्यांनी बघायचं आहे. हां, तुझ्या मनाचं ठरलं की मग ते टाईम टेबल आम्हाला बी जरा सांग, आम्हाला बी जरा कळू दे ना तू कसं जीव ओवाळतेस ते. तर दुसरीकडे आता दुष्यंत हा घराच्या मागच्या बाजूच्या अंगणाला आलेला असतो आणि तिथे आता तो बंट्याला बोलवतो. बंट्या म्हणतो, सॉरी दाजी, सॉरी, यायला जरा उशीर झाला मला. त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे तू कधी वेळेवर येतोस तर आज सॉरी सांगतोयस? त्यावर बंट्याला तो विचारतो, ही जागा पुरेल का एवढी? बरोबर आहे. त्यावर बंट्या म्हणतो, अहो दाजी, लई भारी जागा ही, लई झाली एवढी जागा. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंत म्हणतो, अरे मग आता बोलव माधव काकांना, कामाला लागूया. अरे तू कसला बोलवतोयस? महादू काका. त्याबरोबर महादू त्या ठिकाणी सगळं साहित्य घेऊन आलेला असतो. दुष्यंत म्हणतो, महादू काका, सगळं सामान आता परातींमध्ये काढून घ्या. मग महादू काका पटापट सगळं सामान परातींमध्ये काढून घेतात. तोपर्यंत आता बंट्या जाऊन भांबुर्ड्याचा पाला आणतो. दुष्यंत म्हणतो, आता तू हे काय आणलं? त्यावर मग तो सांगतो, अहो दाजी, हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, भांबुर्डीचा पाला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अरे हो, बघितलं होतं ना आपण रेसिपीमध्ये, बरोबर, तो पालासुद्धा इथे तू ठेवून दे. मग बंट्या पालासुद्धा ठेवून देतो. त्याबरोबर आता त्या ठिकाणी आढळरावसुद्धा आलेले असतात आणि मग आता आढळराव तिकडे येतात आणि आता ते बंट्याला विचारतात, काय रे बंट्या, तुला येतं का पोपटी बनवता येते? त्याबरोबर बंट्या लगेच म्हणतो, हां म्हणजे येते थोरले सरकार तशी. त्याबरोबर आढळराव म्हणतात, गप, येते म्हणे, येते, काय बी बोलशील का उगाच? त्याबरोबर मग बंट्या म्हणतो, नाही येत जी दाजी सरकार. त्याबरोबर लगेचच आता आढळराव म्हणत असतात की पोपटी बनवताना सगळ्यात आधी जी सगळी भाजी बिजी घेतलेली आहे की नाही, ती सगळी स्वच्छ धुवून घ्यायची असते. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत म्हणतो, बंट्या, वाचलं होतं ना आपण रेसिपीमध्ये भाजी सगळी धुवून घ्यायची असते म्हणून, मग चल सगळी भाजी धुवून घ्यायला लागा. माधव काका, तुम्ही आणि बंट्या भाजी धुवायला घ्या. त्याबरोबर आता माधव काका आणि बंट्या दोघंजणं सगळी भाजी धुवून घेत असतात. दुष्यंतसुद्धा त्यांना मदत करत असतो. त्यानंतर मग आढळराव सांगायला लागतात, बंट्या आणि महादू काका, तुम्हाला ठाव का, आता ह्या समद्या धुतलेल्या भाजीचे मोठे मोठे तुकडे करायचे असतात. हां, मटार सोलली नाही तरी चालते, ती अशीच ठेवायची. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, बंट्या, आपण आपल्या रेसिपीमध्ये सुद्धा असंच पाहिलं होतं ना, मग चल आता आपण तुकडे करायला घेऊया. त्याबरोबर बंट्या आता वटाणे सोलत असतो, तर दुष्यंत हा त्याला काही बोलत नसतो. आढळराव त्याच्या पाठीवर काठी मारतात आणि म्हणतात, नकती कामं वाढवू नका, फक्त मोठे मोठेले तुकडे करा. त्याबरोबर इकडे सावित्रीच्या घरी प्रसाद घेऊन काही लोक आलेली असतात. सावित्री विचारते की हा प्रसाद कशाचा? त्याबरोबर आता ती लोक सांगतात की बाळजाबाईंनी अख्ख्या गावात प्रसाद वाटायला सांगितला आहे. दुष्यंत सरकारांचा आणि कृष्णीचा रातच्याला त्या सापांपासनं जीव वाचला नवं, सुखरूप आहेत नवं ती दोघं, म्हणून हे घ्या सावित्री वहिनी प्रसाद, आम्ही येतो, पुढं बी द्यायचं. आणि मग आता ती लोकं तिकडनं निघून जातात. आता सावित्री घरात जायला मागे फिरतेच, तर तिच्यासमोर पूजा येऊन उभी राहिलेली असते. आता पूजा सावित्रीकडे रागाने बघत असते. तर आता सावित्री घाबरलेली असते. पूजा तिच्या हातातला तो प्रसाद घेते. आता खरं तर पूजा ही खूपच जास्त चिडलेली असते. पूजाला काय करावं काही सुचत नसतं. तर आता इकडे दुसरीकडे लगेचच आढळराव हे बंट्याला म्हणतात, बंट्या, आता छान हळद, मीठ, मसाला सगळे जे जिन्नस आहेत की नाही, ते सगळे आता त्या भाज्यांमध्ये टाकायचे, कालवायचं सगळं छान. मग आता आढळरावांनी सांगितल्याप्रमाणे लगेच बंट्या दुष्यंतला म्हणतो, दाजी, मसाला बिसाला टाकून मस्त कालवायचं असतं ते. मग आता दुष्यंत ते सगळं व्यवस्थित कालवून घेतो. कालवून झाल्यावर दुष्यंत म्हणत असतो की झालं ना कालवून,
त्याबरोबर आता लगेच अढळराव म्हणतात, माठ आणला का माठ? त्यावर लगेचच बंट्या म्हणतो माठ. त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे आणलाय ना, आपल्याला साहित्यात लागणार होता, आपण आणलाय माठ. त्याबरोबर लगेच बंट्या माठ घेऊन येतो. मग अढळराव म्हणतात की आता पहिला भांबुर्डीचा पाला माठात टाकायचा. मग दुष्यंत भांबुर्ड्याचा पाला माठात टाकतो. अढळराव म्हणतात आता वरनं सगळी भाजी टाकायची. मग दुष्यंत वरती सगळी भाजी टाकतो. मग अढळराव म्हणतात आता भाजी टाकली की वरनं परत दाबून चेपून ते माठ पूर्ण फुल भरेपर्यंत भांबुर्ड्याचा पाला टाकायचा. मग दुष्यंत अढळरावांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा वरून भरपूर भांबुर्ड्याचा पाला टाकतो. मग भांबुर्ड्याचा पाला टाकून झाल्यावर दुष्यंत आता पुन्हा त्याच्यामध्ये जे मडकं झाकण्यासाठी भांडं आलेलं असतं त्या झाकणानेच तो मडकं झाकत असतो. अढळराव म्हणतात पोपटी बनवताना बंट्या याने माठ नसतो झाकायचा, अरे माती कालवावी लागते आणि ती कालवलेली माती तिनं झाकायला लागतो माठ, तवा बनते पोपटी. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत म्हणतो कळतोय, बोलण्याचा टोन मला व्यवस्थित कळतोय आणि मला माहिती होतं, त्यामुळे मी आधीच सगळी तयारी करून ठेवलेली आहे. बंट्या अरे बघतोयस काय माझ्याकडे, जा ना माती घेऊन ये ना आपली. त्याबरोबर बंट्या म्हणतो होय दाजी, जातोय की माती आणायला जातोय. आणि मग आता तो माती घेऊन येतो. तर दुसरीकडे आता दुष्यंतने दिलेला बुके कृष्णा बघत असते आणि कृष्णा तो बुके बघून खूपच जास्त आनंदी होत असते, कारण दुष्यंतने तिला तो बुके तिच्या वाढदिवसाच्या दिवशी दिलेला असतो. आता अर्थात दुष्यंतला जरी माहीत नाही आहे माझा वाढदिवस आहे तरीसुद्धा त्याने मला बुके दिला, ही गोष्टच कृष्णासाठी खूप भारी असते. इतक्यात तिकडे बाळजाबाई येतात. आता कृष्णाला हे असं बसलेलं बघून बाळजाबाई कृष्णाला विचारतात, काय गं कृष्णे, आराम करायला सांगितलं होता ना मग तुला, मग अशी बसून कशा पायी राहिलीस, झोपायचं होतंस, लोळायचं होतंस की. त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो बाळजाबाई, ह्या असं दिसभर नुसतं बसून राहून बघा मला आळस यायला लागला आता. त्यावर बाळजाबाई कृष्णाला म्हणत असतात, कृष्णा अगं आराम कर बाळा, तेव्हाच तुला बरं वाटेल की नाही, चांगलं असं खणखणीत बरं व्हायचं आहे की नाही तुला. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो होय, पण मला एवढी आरामाची सवय नाही बघा बाळजाबाई, त्यामुळं ह्यो आराम आहे की नाही नुसतं मला नगसा वाटायला लागलाय. बाळजाबाई म्हणतात, कृष्णे हे बघ अजिबात असं बोलायचं नाही, तू आराम करशील तेव्हाच तुला एकदम खणखणीत बरं वाटेल की नाही, मग आराम केल्याशिवाय बाळा पर्याय नाही. आता ह्या खोलीच्या बाहेर पडायचं नाही, बाहेर न जाताना मी लॉक करून जातोय खोली, कळलं का. त्याबरोबर कृष्णा म्हणते, लॉक करून जात आहे. त्यावर बाळजाबाई म्हणते, हो मी खोली बाहेरनं लॉक करून गेल्याशिवाय तू आतमध्ये आराम कसा करशील, तुला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे ते. कृष्ण आतून ओरडत असते, बाळजाबाई ओ नका लॉक करू, पण बाळजाबाई काय ऐकत नाही. बाळजाबाई खोली लॉक करतात आणि सौदा मात्र तिकडनं निघून जातात. आता बाळजाबाई गेल्यावर कृष्णा बाळजाबाईंची नक्कल करून बघत असते तिला जमतंय का. तर आता तिला बाळजाबाईंची नक्कल करायला जमते. मग कृष्णा पुन्हा खुश होते. त्याबरोबर इकडे अढळराव आता माती घेऊन आल्याबरोबर लगेचच म्हणायला लागतात, आणली नवं माती, मग आता कालवा, आता तिला बघत बसून ती कालवली थोडीच जाणार आहे. त्याबरोबर अढळरावांनी आता असं म्हटल्यावर लगेचच दुष्यंत म्हणतो, कालवायचीच आहे, तू एक काम कर जा बंट्या, जरा मला काहीतरी बसायला घेऊन ये जा. त्याबरोबर अढळराव म्हणतात, अरे बंट्या, गावचा पदार्थ बनवताना अशी माती कालवायजवळ बसायचं असतं की नाही, तेव्हा हे असं बसायचं असतं पायांवर. त्याबरोबर लगेचच बंट्यासुद्धा बसतो आणि म्हणतो, दाजी या बसा. त्याबरोबर मग दुष्यंत बंट्याकडे रागाने बघतो, तसा बंट्या लगेच म्हणतो, नाही म्हणजे दाजी या की बसा. मग दुष्यंत बसतो. त्याबरोबर आता बंट्या त्याच्या हातावरती पाणी ओतायला घेतो. दुष्यंत म्हणतो, अरे थांब रे थांब, म्हणजे जरा 5-2 मिनटं थांब मग ओत. त्याबरोबर आता दुष्यंतला लगेचच अढळराव टोमणा मारतात आणि म्हणतात, आता एवढे ते हातात मोजे घातलेत ना, मग तरी बी थांबायची काय गरज आहे, आता थोडीच माती हाताला लागणार आहे, असो. मग आता लगेचच दुष्यंत हा माती कालवायला सुरुवात करतो. आता दुष्यंत हा मातीमध्ये हात घालताना बघून अढळरावांना बरं वाटत असतं, त्यांना आनंद होत असतो या गोष्टीचा. तर दुष्यंत हा कृष्णासाठी हे सगळं करत असतो, कृष्णाला बरं वाटावं म्हणून दुष्यंतचे हे सगळे प्रयत्न असतात. तर इकडे आता इतक्यात त्या ठिकाणून जाणारा जयकांत दुष्यंतला माती कालवताना बघतो आणि आता जयकांत विचार करतो, बापरे, काकीसाहेबांचा ह्या शहरी लेकाचा पराक्रम काकीसाहेबांनी अतिप्रचंड वेगानं धावलाच पाहिजे. मग बंट्या हा मातीत पाणी ओतत असतो. दुष्यंत पाणी
कालवत असतो मातीमध्ये आणि या गोष्टीचा व्हिडिओ शूट आता जयकांत करून घेतो बाळजाबाईंना दाखवण्यासाठी. त्याबरोबर आता इकडे बाळजाबाईंना मैनावती म्हणते, बाळजाबाई आपण ठरवल्याप्रमाणे सगळं होईल नवं? त्यावर बाळजाबाई म्हणतात, अर्थात जसं आणि जे आपण ठरवलं आहे का नाही ते समजत तसंच होईल, काळजी करायची काही गरज नाही. त्याबरोबर त्या ठिकाणी जयकांत आलेला असतो आणि जयकांत म्हणत असतो की मला वाटत नाही आपण ठरवलंय त्याप्रमाणे काहीतरी घडल म्हणून. त्याबरोबर आता लगेचच मैनावती म्हणते, अरे जयकांत काय बोलायला लागलायस हे? त्यावर जयकांत म्हणतो, मम्मी अगं म्या काय बी चुकीचं नाही बोलत आहे, नाही म्हणजे आता म्या माझ्या डोळ्यानं जे बघून आलोय का नाही त्याच्यावरूनच म्या हे समज बोलायलो. थांबा काकीसाहेब तुम्हाच बी धावतो. आणि मग दुष्यंत मातीत कसे हात त्याचे असतात ते सगळं आता तो बाळजाबाईनं दाखवतो. आता बाळजाबाई ही गोष्ट बघून चिडतात, तर मैनावती ही हसते. तिला तर आनंद झालेला असतो. जयकांत म्हणत असतो, बघितलं काकीसाहेब, अहो हे सगळं आपला भाऊ करायला लागलाय. आजपर्यंत मातीचा किती तिटकारा होता त्याला आणि आता बघा मातीत येत त्याचे हात. त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई या जयकांतच्या हातात त्याचा मोबाईल देतात आणि म्हणायला लागतात की हे समज त्या कृष्णाला बरं वाटावं, तिचा आनंद राखला जावा म्हणून करायला नव्ह यो. त्याबरोबर आता मैनावती लगेचच म्हणायला लागते, बघा बाई बाळजाबाई, नाही म्हणजे तुमचा लोक तुमचा पदर सोडून आता तुमच्या सुनेच्या पदराखाली जायला लागला. सुनेसाठी काय काय करतोय तो तुमच्या. त्याबरोबर बाळजाबाईंना ही गोष्ट ऐकून राग येते. बाळजाबाई मैनावतीला म्हणत असते, गप्प बस ग तू जरा, काय करायचं आहे ते करू देत त्यांना, मी सुद्धा बघते कसा आनंद साजरा करतात तो. नाही जर या सगळ्या आनंदाचा विस्फोट मी केला तर मी सुद्धा माझं नाव बाळजा सांगणार नाही. काय करायचं आहे ते पहिलं त्यांना करून तर दे, नंतरनं काय करायचं पुढं, सगळ्याची खराबी कशी करायची ते मला बरोबर माहिती आहे. तर इकडे आता कृष्णा ही बाळजाबाईंना चहा देण्यासाठी आलेली असते आणि त्याचवेळी बाळजाबाई खोलीमध्ये बोलत असतात. ती कृष्णा माझ्या पायाच्या मध्ये मध्ये आड येत होती म्हणून तिचं माझ्या लेकाबरोबर लगीन लावून दिलं आणि तिला ह्या घरची सून बनवून घेतली, पर आता तर ती माझ्या पायातला आणखीन खोडा बनत चालली आहे. एकदा का दुष्यंतचा तिच्यावरती जो विश्वास आहे तो उडला की मग बघ तिला कशी या घराच्या बाहेर काढतो ते. आता कृष्णा हे सगळं ऐकते आणि तिकडे येऊन मोठ्याने बोलते, नाही काढू शकणार. त्याबरोबर बाळजाबाई कृष्णाकडे रागाने बघतात, तर कृष्णा म्हणत असते, अहो तुम्हाला देवाच्या स्थानी मानलं होतं नवं म्या, तुम्ही बोललेला प्रत्येक सबूत कायम ऐकला होता नवं, मग तुम्ही असं कशापायी वागलात? स्वतःच्याच लेकाचा विचार नाही केला, स्वतःच्याच लेकाच्या आयुष्याबरोबर खेळ केला. काय मिळालं काय तुम्हासनी हे समज करून बाळजाबाई. त्याबरोबर कृष्णा पुढे म्हणते, आता म्या जाऊन दुष्यंत सरकारसनी हे समज खरं सांगणार. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, तू दुष्यंतला जरी सगळं खरं सांगायला गेलीस की नाही तरी त्याचा काय बी उपयोग होणार नाही. पुराव्यांच्या अभावी तू या घराच्या बाहेर जाणार आणि मी कायम या घरातच राहणार. त्याबरोबर कृष्णा बाळजाबाईंना सांगते, मी सौभाग्यवती कृष्णा दुष्यंतराव रांगडे पाटील ह्या घरातनं कवा बी कुठंच जाणार नाही आणि माझं कुकू बी राखणार सबूत आहे माझा. त्याबरोबर मग मात्र हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.